एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही ब्रेकिंग न्यूज बुलढाणामधील जळगाव जामोद मधील आहे। मोठी बातमी, जळगाव जामोद हत्याकांड प्रकरणी रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। रोहित पवारांनी पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे। ठिय्या त्यांनी पोलीस स्थानकामध्ये मांडलेला आहे। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडकं छाटलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेऐवजी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे करणार आहेत अशी माहिती मिळते। पण या प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आलाय। तपासामध्ये केलेल्या कामाबद्दल माहिती घेण्यासाठी रोहित पवार आक्रमक झालेले पाहायला मिळालं। तपास अधिकारी हजर नसल्यामुळे रोहित पवार यांनी पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन केलंय। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांसह तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। सँडल आणि ते भारी क्वालिटीचे आता त्यांनी काय सांगितलं 120 किलोमीटरवरून आम्ही मोटरसायकलवर आणला असं काहीतरी बोलले वाटतं। आता सँडल साधा घातला असेल चप्पल सारखा तो तिथं 120 किलोमीटर घाटातून टिकेल का पडला असेल। आणि ज्याला खायचे वांदे त्यांच्या त्या मुलीच्या पायामध्ये एवढी मागणी चप्पल कशी असेल। महाराष्ट्रात 30,000 मुली गायब असताना हे शोधायला कुठे गेले? मध्य प्रदेशमध्ये। आदिवासी समाज हा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे। आणि असं जर तुम्ही काण करत असाल तर हे कितपत योग्य आहे? त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातले पण सर्व आपण मिसिंग सर्व शोधतो। 30,000 नाही, सर्व ज्याच्या पॉलिसी वाढवतो त्या सगळे शोधतो आपण। मला हे माहिती आहे का, माझ्या अंदाजाने माझ्या माहितीनुसार माझी माहिती योग्य असते, तुम्हाला तुमच्या जो आता कुणी अधिकारी असेल त्यांनी परवा डम घेतलाय